सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। सातारा शहरातील कमानी हौद या परिसरात काल मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेतील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतला आहे। या फायरिंगमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सातारा शहरातील कमानी हौद येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीवर संशयित आरोपीने फायरिंग केल्याची घटना घडली। रस्त्यावर अडवी लावलेली दुचाकी बाजूला घे म्हटल्याचे कारणातून मारहाण व नंतर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली। या प्रकरणी धीरज ढाणे, हर्षद शेख राहणार गुरुवार पेठ सातारा व अनोळखी चौघे यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या हल्ल्यामध्ये विशाल वायदंडे राहणार शनिवार पेठ व त्याचा मित्र जखमी झाल्याची पोलिसांनी माहिती सांगितली। या घटनेमध्ये 4 राऊंड फायरिंग झाल्याची स्थानिकांनी सांगितले, परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी एकच बुलेट पोलिसांना आढळून आली आहे। कमानी हौद परिसरामध्ये फायरिंगची घटना घडल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले। या फायरिंगमध्ये कोणीही जखमी झाला नसल्याने तरीही कमानी हौद परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत।